हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण आलेलो आहोत लोणंद पासेच्या म्हणजे लोणंदच्या अलीकडे धोपटेवाडी या गावामध्ये. तिथे मुक्काम होता. तर आता आपण निघलेलो आहोत पुढच्या स्टेशनला आणि पाहू शकता तुम्ही सकाळची वेळ झालेली आहे. सुंदर असं हे निवेदन पद्धत आहे. म्हणजे हे धोपटेवाडीला पुढचा मुक्काम आहे. आजचा मुक्काम होता आमचा जेजुरीमध्ये. तर जेजुरीमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत आणि जेजुरीमध्ये निघालो आहोत आणि तिथे जाऊन आम्हाला नाश्ता वगैरे सर्व काही करायचं आहे. तर जेजुरीमध्ये गेल्याच्या नंतर पाहू शकता इथे आम्हाला नाश्ता होता बेसन चपाती आणि जिरा राईस. हा जिरा राईस आम्ही छान असा एन्जॉय केला. आणि ही आमची दिंडी म्हणजे लवकर निघलेली होती. आम्ही तिथे पोळ्या करून घेतलेल्या होत्या आणि इकडे येऊन फक्त पिठलं बनवलं आणि गरम गरम पिठलं चपाती आणि जिरा राईस हे खाल्लेलं आहे. तर छान अशी डिश होती. आणि जर आपल्याला पायी चालायचं असेल तर असं जेवण पाहिजे, कारण आपल्या शरीराला हेच हेल्दी आहे आणि हे हेल्दी खाल्ल्यावरच आपल्याला म्हणजे आपल्या शरीराला सुद्धा काही त्रास होत नाही. तर पाहू शकता आता आपण इथे नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर जाणार आहोत पुढच्या स्टॉपला. आणि पुढच्या स्टॉपला आता निघण्याची तयारी आहे. तिथे गेल्याच्या नंतर छान असे आपल्या ह्या दिंडीमध्ये भजनाच्या गजरात नामस्मरणात असा म्हणजे खूप सारं असं म्हणजे भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. आणि भजन म्हणत विठ्ठलाचे नामस्मरण करत करत आम्ही निघलेलो आहोत पुढच्या आपल्या स्टॉपला. आता तिथे आपण थोडासा नाश्ता म्हणजे चहा वगैरे घेणार आहोत आणि थोडीशी विश्रांती करणार आहोत. एका स्टॉपला येण्यापर्यंत आपण कमीत कमी 4 ते 5 वेळा थांबतो आणि 4 ते 5 वेळा थांबतो आणि मस्तपैकी म्हणजे ज्याला पाणी वगैरे काही घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण चालायचं थांबलं थोडा वेळ तेव्हा म्हणजे आपली एनर्जी दुप्पट होते आणि परत चालायला थोडंसं म्हणजे प्रोत्साहन येतं. तर असं करून आम्ही आत्तापर्यंत आलेलो आहोत. म्हणजे आता 3 ते 4 मुक्कामं झालेले आहेत. आणि कारण 2 दिवस पुण्यामध्येच होतो आणि 2 दिवस इकडे झालेले आहेत. एक सासवडला झाला, एक जेजुरीमध्ये झाला. आता आपल्याला पुढच्या स्टॉपला जायचं आहे. म्हणजे पुढच्या स्टॉपला जायच्या अगोदर आता आपण थोडंसं मी जेजुरीमधलं तुम्हाला दाखवणार आहे संध्याकाळपर्यंतचं रूटिंग. तर हे रूटिंग म्हणजे कशा पद्धतीचं असणार आहे हे सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर हे रूटिंग तुम्ही कमीत कमी खूप छान म्हणजे असं नियोजन आहे. खूप आवडलं मला. तिथे खूप छान सुविधा केलेली आहे त्यांनी. राहण्यासाठी टेंट बनवलेले आहेत. टेंट वगैरे आहेत. म्हणजे आपण यांच्या भाषेमध्ये त्याला रावठी बोलतात आणि आपण त्याला एक छानसं नाव देऊन त्याला टेंट बनवलेलं आहे. म्हणजे मराठी भाषेमधूनच च्या पुढे इंग्लिश भाषा झालेली असं म्हणायला काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने हे टेंट म्हणजे तुम्हाला दाखवणार आहे मी कशा पद्धतीने झालेले आहेत. तर आम्ही आता तिथे पोहोचलेलो आहोत. तुम्ही म्हणजे काही थोड्या क्षणात पोहोचणार आहोत. आता सध्या आम्ही आहेत जेजुरीमध्ये. तर जेजुरीच्या गावाच्या साईडने आम्ही जाणार आहोत. जेजुरीची साईट म्हणजे साईटने जाणार आहोत. जेजुरीच्या मंदिरामध्ये जाणार नाही. जेजुरीचं मंदिर थोडंसं साईडला असतं आणि आम्ही जरा साईडला असतो. आणि ह्या साईडला असल्यामुळे छान असं म्हणजे तिथून मी असा एका छान असा मंदिराचा एक फोटो घेतलेला आहे किंवा थोडंसं शूट घेतलेलं आहे. कारण एवढी सारी गर्दी आपण नाही नेऊ शकत. प्रत्येक दिंडीवाले नाही जाऊ शकत. परंतु ज्याला कोणाला दर्शन करायचं असेल ते जाऊ शकतात. आणि काही आमच्यामधल्या बायका गेलेल्या आहेत दर्शनासाठी. परंतु मला दिंडीसोबतच चालायचं होतं त्यामुळे मी गेलेली नाही. आणि कारण दिंडीमध्ये आलो आपण आणि दुसऱ्या देवाला जाण्यापेक्षा आपण आपल्या दिंडीसोबत गेल्यावर जेवढा आनंद मिळतो
तेवढा असा बाजूला गेल्याने मिळत नाही. आणि हे पाहू शकता मंदिर इतकं सुंदर दिसते की एकदम छान आणि म्हणजे खूपच सुंदर आहे. आणि पाहू शकता खूप छान अशी ही जोडी आहे आणि आपल्या दोघांचे एकमेकाचे हात हातात धरून ते चाललेले आहेत विठ्ठलाच्या दर्शनासाठी. मला हे खूप सुंदर वाटलं म्हणून मी ही यांची क्लिप घेतलेली आहे. कारण हे रस्त्याने चालत होते, ते आमच्या दिंडीतले नव्हते, तरीसुद्धा मी त्यांची क्लिप घेतलेली आहे. कारण दोघं नवरा बायको आपल्या संसारातून मुक्त होऊन म्हणजे पुढच्या म्हणजे संसार करून करून माणूस म्हणत नाही का थकल्यासारखं, तर ते निघलेले आहेत पंढरपूरला. तर अशा पद्धतीने चालत होते ते. आणि नंतर आम्ही पुढच्या स्टॉपला गेलेलो होतो, तर तिथेही थोडंसं भजन छान चाललं होतं. मग आम्ही त्याच्यात थोडंसं एन्जॉय केलं. भजनामध्ये एकदम सुंदर असं मस्त डान्स करत आम्ही विठ्ठलाचं नामस्मरण करता करता आम्ही निघलो पुढच्या स्टॉपला. तर असे करता करता आम्ही असा एन्जॉय करता करता आम्ही गेलो. मस्त चालत होतो, एन्जॉय करत होतो. आणि खरंच इथं जर यायचं असेल तुम्हाला आणि हा जर आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला ह्या दिंडीमध्येच यावं लागेल. आणि ह्या दिंडीमध्येच तुम्हाला हे सर्व काही भेटणार आहे. कारण तुम्ही इतर कुठेही गेले तरी तुम्हाला भेटणार नाही. आणि दिंडीमधले लोक खरंच म्हणजे थोडं कष्टसुद्धा आहे. कारण आपलं घर सोडायचं, थोड्या सुविधा नसतात, एवढ्या सुविधा प्रॉपर मिळत नाही, कुठे राहायला जागा मिळत नाही, कुठे काही मिळत नाही. परंतु एवढं सगळं असतानासुद्धा आपण इथंच येतो आणि छान असं मस्त एन्जॉय करतो. तर मला खूप भारी वाटलं आणि आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि खूप भारी वाटलं आम्हाला. मस्त छान एन्जॉय केला. नंतर आम्ही पोहोचलो, ह्या टेंटपर्यंत आलेलो आहोत. आणि हा टेंट बघा, आमचा टेंट असा बनलेला आहे आणि छान वाटत होतं ह्या टेंटमध्ये आल्यावर. मस्त असं आम्ही एन्जॉय केला. आणि ह्या टेंट हे अशा प्रकारे टेंट बनवलेले होते की जिथे जागा नव्हती, थोडीशी खालीवर जागा होती आणि ही खालीवर जागा म्हणजे एका खोऱ्याने नीट केली. आणि खोऱ्याने नीट केल्याच्या नंतर मस्तपैकी सुंदर अशी हे मस्त त्यांनी माझं पॉवर बँक आणि छान अशी ती म्हणजे एक काळ्या कलरचीच फारी टाकली आणि मस्त आम्ही त्याच्यामध्ये एन्जॉय केलं, पाहू शकता तुम्ही. आणि रात्रभर आम्हाला इथे रात्र काढायची होती आणि रात्र काढायची असल्यामुळे आम्हाला हे असं म्हणजे ही रावठी आम्हाला छान बनवायची होती. आणि ही रावठी आम्ही अशी मस्त बनवली. आणि हे पाहू शकता, हे आहेत म्हणजे आमच्या रावठीचे चालक मालक. आणि त्यांनी आपली रावठी स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आणि एक टिकाव घेतला. जिथे जागा कुठे खोल असेल तिथे त्यांनी त्यांचं खोल हे बाजूला केलं. आणि बाजूला केल्याच्या नंतर पाहू शकता आम्ही सर्व काही गवत वगैरे काढलं आणि जागा स्वच्छ केली. जागा स्वच्छ केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आम्ही काळी चटई टाकली आणि त्याच्यावर आम्ही असा म्हणजे बारदाना टाकला आणि आमचा बेड तयार केला. आणि आमचा बेड असा सुंदर झालेला आहे. आणि आम्हाला आता इथे रात्रभर राहायचं आहे. रात्रभर राहिल्याच्या नंतर आम्ही दुसऱ्या दिशेने जाणार आहोत. आणि दुसऱ्या दिशेने गेल्याच्या नंतर मस्त असं तुम्हाला पुढचाही मी टेंट दाखवणार आहे. कारण आमचा मुक्काम कुठे आहे आणि कसा आहे हे तुम्हाला दाखवणार आहे, पाहू शकता. आज सगळ्यांच्या रावठ्या अशाच बनलेल्या आहेत आणि छान अशा 24 रावठ्या आहेत सगळ्या. आणि ह्या रावठ्यांना प्रत्येक गावाला म्हणजे जेवढी माणसं असतील तेवढ्या रावठ्या दिलेल्या आहेत. एका रावठीमध्ये 16 व्यक्ती राहतात. तर 16 व्यक्ती राहतात. आणि म्हणजे चारही बाजूनी जेंट्स असणार आहेत आणि त्यांच्या शेजारी त्यांच्या म्हणजे त्यांची बायको असणार आहे. आणि त्याच्यानंतर दुसरे मध्ये टाकायचे आहेत. अशा पद्धतीने नियोजन आहे. आणि पाहू शकता ही आहे आमच्या म्हणजे जे काही आमचा बिछाना आहे ते आणण्याची गाडी. आणि दुसरी आहे एक स्वयंपाकासाठी स्पेशल. आणि असं आणि एक पाण्याचं टँकर. आता चाललेली आहे नाश्त्याची तयारी. नाश्त्याच्या तयारीसाठी तुम्ही पाहू शकता ह्या मावशी छान असं
पीठ मळतायत आणि पीठ मळल्याच्या नंतर इकडे भाजी पण चालू आहे. यांचं पीठ मळायचं काम चालू आहे. मग आज करणार आहेत छान अशी मटकीची आमटी मटकीच्या डाळीची. तर खूप सुंदर लागते ही. जरी काही पातळ असली तरी टेस्ट खूप छान लागते. कारण पातळच म्हणजे ह्या भागाला काही पण खाल्लं तर छानच वाटतं आणि छान वाटल्यामुळेच आपल्याला म्हणजे खरंच खूप टेस्ट लागते. काही का असे ना, कारण आपण घरी एवढं काही मसाला घालतो परंतु एवढं काही ते बरोबर होत नाही. परंतु इथे एकदम छान आणि मस्त होतं आणि छान मस्त असल्यावर खाऊ वाटतं. तर हे आहेत त्या म्हणजे दिंडीमधले आचारी आणि हेच आम्हाला 15-16 दिवस सगळा स्वयंपाक करून घालणार आहेत. आणि त्यांच्याबरोबर त्या मावशी आहेत. तर त्या पोळ्या वगैरे करण्यासाठी आहेत आणि पोळ्या वगैरे करतायत आणि छान असं म्हणजे मस्त त्यांनी पण सुद्धा पोळ्या सुंदर केल्या. अजिबात अशा जास्त जाडही नव्हत्या जास्त पातळही नव्हत्या, मीडियम साईजच्या पोळ्या होत्या. आणि हे आहेत असे म्हणजे त्या आचार्यांच्या हाताखाली जे देतात ते वेटर असं म्हणू शकतो आपण. तर असे हे आचार्यांच्या हाताखाली काम करतात आणि हे आचारी छान असं स्वयंपाक बनवून आम्हाला रोजची रोज घालतात आणि हे रोज आम्ही म्हणजे त्यांच्या हातचं जेवण खातो. तर खूप छान वाटतं हे जेवण खाल्ल्याच्या नंतर. आणि असा हा आनंद घेण्यासाठी तुम्हाला फक्त इथंच यावं लागेल. इथं जर यायचं म्हणजे इथला जर आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला ह्याच रस्त्याने यावं लागेल. जरी तुम्ही आत्ता आले नाही तर नेक्स्ट टाईम नक्की म्हणजे जीवनातून एकदा तरी तुम्ही एक वारी करा. तुम्हाला भारी वाटणार आहे आणि छान तुम्ही पण हा आनंद घ्यावा ही मी अपेक्षा करते. तर हे आहेत म्हणजे ते आचारी काका. तर त्यांचं आडनाव गायकवाड आहे. तर मी त्यांची मुलाखत घेणारच आहे, लाईव्ह घेणार आहे. तेव्हा तुम्ही यांना म्हणजे पाहू शकता आणि तुम्हाला सविस्तर सांगणार आहेत कशा म्हणजे कुठले आहेत कसे आहेत आणि कुठून आहेत असं सर्व काही घेणार आहे. आणि आज आपण जेजुरीत असल्यामुळे जेजुरीत म्हणजे हा आपलं कुलदैवत आहे आणि ह्या कुलदैवताचं म्हणजे असं आहे की तळी भंडारा करावा लागतो आणि तळी भंडार करण्यासाठी आपल्याला भरीत रोडगं करायचं आहे आणि भरीत रोडगं करण्यासाठी यांची तयारी चालू आहे. तर भरीत रोडगं का करायचं आहे तर कारण आपल्या कुलदैवताला फक्त भरीत रोडग्याचाच नैवेद्य लागतो आणि साधा सिंपल आपला देव आहे. आपल्या देवांना काही असं ताणभान नाही लागत. भाजी भाकरीचाच नैवेद्य लागतो आणि भाजी भाकरीतच आपले देव समाधानी होतात. आणि याच कारणाने या गावामध्ये आल्यामुळे आपल्याला करायचं आहे वांग्याचं भरीत आणि भरीत रोडगं असं म्हणू शकता तुम्ही. आणि आपण संध्याकाळी आपण तळीसुद्धा उचलणार आहोत. तर तळी उचलण्यासाठी म्हणजे ज्यावेळेस आपण हरिपाठ घेणार आहोत त्यावेळेस आपण तळी उचलणार आहोत. आणि तळी उचलायची म्हणजे कारण एकच की फक्त जेजुरीत आल्यामुळे आपल्याला तळी उचलायची आहे. नाहीतर असं काही नाही. त्यांचं फक्त वर्षातून एकदा त्यांचं हे करावं लागतं म्हणजे त्यांची जयकार. कारण प्रत्येकाला कोणता ना कोणता दिवस दिलेला आहे, कोणता ना कोणता वार दिलेला आहे. आणि आता पहा तुम्ही आपला म्हणजे याचा टाईम झालेला आहे हरिपाठाचा. हरिपाठ अशा पद्धतीने घेतलेला आहे. किती छान अशा सगळ्या बायका उभ्या आहेत आणि त्या हरिपाठ घेत आहेत, पावल्या पण टाकतायत आणि सुंदर अशा ह्या पावल्याच्या गजरामध्ये छान असं आपलं म्हणजे छान असं आपलं हे हरिपाठ पार पडणार आहे. आणि हरिपाठ झाल्याच्या नंतर आपल्याला करायचं आहे तळी भंडार. तर तळी भंडारसुद्धा करणार आहोत आपण. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कुठेही मिस करू नका. कारण रेंजचा प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देणार होते, सगळे व्हिडिओ व्यवस्थित घेणार होते, परंतु असं झालेलं आहे की रेंज नसल्यामुळे मला काहीच करता येईना. आत्ता ही रेंज आली म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकले. कारण कोणत्या गावात रेंज असते कोणत्या गावात रेंज नसती मी पहिल्यांदा असल्यामुळे मला माहीत नव्हतं
की कुठे रेंज आहे कुठे नाही, त्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला. त्यामुळे मी सगळं लाईव्हमध्येच दाखवते, कारण लाईव्हमध्ये जास्त एडिटिंग वगैरे करावं लागत नाही, लगेच तुम्हाला व्हिडिओ पोस्ट होतो. तर ह्या कारणामुळेच मी माझं लाईव्ह आहे, नाहीतर मी इथं असं काही लाईव्ह घेत नाही. परंतु पहा तुम्ही मैत्रिणींनो, जर तुम्ही कदाचित पाहिला नसेल तर नक्की माझा व्हिडिओ तुम्ही कंपल्सरी पहा आणि लाईक शेअर नक्की करा. आणि खरंच तर तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओ पाहिला तर पंढरपूरची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पाहू शकता इथपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. कपडे वगैरे सगळे बांधलेले आहेत, सगळ्यांचे घरं तयार झालेले आहेत, पुरांचे टेंट तयार झालेले आहेत. आणि टेंटच्या म्हणजे रावठी बोलतात, तर रावठी तयार झालेली आहेत. रावठ्यांमध्ये सगळे कपडे व्यवस्थित झाले आहेत. त्याच्या पलीकडं आहे ते दुसऱ्या महाराजांचं आहे, त्याच्या पलीकडं आहे ते तिसऱ्या महाराजांचं आहे, त्याच्या पलीकडं आहे ते चौथ्या महाराजांचं आहे. असे प्रत्येक महाराज आपल्या आपल्या दिंड्या घेऊन पुण्यामध्ये प्रस्थान होतात. आणि पुण्यामधून वाजत गाजत आपल्या ज्ञानेश्वरांच्या म्हणजे आपल्या देहू आळंदीवरून जेच निघतात तर डायरेक्ट पंढरपूरपर्यंत एंड करतात. अशा ह्या पालखी सोहळा आहे. आणि पालखी सोहळा करायचा म्हणजे आपल्याला परिपूर्ण वेळ द्यावा लागतो. वेळ दिल्याशिवाय काहीही होणार नाही, कारण वेळेलाच महत्त्व आहे. असं कोणी कोणाला वेळ देऊ शकत नाही. परंतु इथे इतकं भारी आहे की इतकं भारी आहे की कोणाला आमंत्रण द्यावं लागत नाही, कोणाला बोलवावं लागत नाही. जरी आपल्याला एखादं लग्न करायचं असेल तर प्रत्येकाला मूळ द्यावा लागतं, पत्रिका द्यावा लागते, म्हणजे बरंच काही हे करावं लागतं. परंतु पंढरपूरच्या वारीला यायचं असलं तर कुणाला मूळ नसतं, कुणाला पत्रिका नसते, कुणाला म्हणजे काहीच नाही, फोन नाही, व्हॉट्सअप मेसेज नाही. सगळे एकाच आईचे लेकरं म्हणून ज्याला त्याला इच्छा आहे त्यांनी ही वारी करायला आपलं एक 2 ड्रेस वगैरे घेतात. आथरायला पांघरायला एक ताट पाहिजे, बाकी काहीच लागत नाही. सगळे काही तसेच मस्त निघत आहेत आपल्या पंढरीच्या वारीला. आणि जरी तुम्ही महाराजांकडून नसतील पण महाराजांकडून असल्यावर राहण्याची सोय असते. आणि जर आपण असंच आलो तर आपल्याला आपल्याच याने राहावं लागतं, बाकीचं दुसरं काही नाही. नाहीतर एवढं तर मग हे असू शकतं. तर अशा पद्धतीने हे टेंट आहे, तुम्हाला तर मी सगळे दाखवले आहेत. अशा प्रकारा नजारा आहे. तर पाहू शकता आता दिवस मावळायला गेलेला आहे. बाजूलाच रेल्वे पटरी आहे, म्हणजे तिथून रेल्वे जाते. आणि जास्त काही पुण्यापासून लांब गेलो नाही. जेजुरी म्हटलं तर जेजुरी जवळच आहे. आणि आता जाणार आहोत पुढच्या मुक्कामाला. तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्ही पहा, इथेच आहे. आता पुढे आम्ही निघणार आहोत. 4 वाजता ही आमची दिंडी इथून निघणार आहे. आजची रात्र आम्हाला इथेच थांबायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही 4ला निघणार आहोत पुढच्या स्टॉपला. आणि पुढच्या स्टॉपला गेल्याच्या नंतर मी पुढचे अपडेट तुम्हाला देणार आहे. आणि पाहू शकता हरिपाठ आपला इथपर्यंत आलेला आहे. आणि हरिपाठाचं समाधी संजीवनीचं हे नृत्य महाराज बोलत आहेत आणि त्यांच्या मागे हा हरिपाठ घेत आहेत. तर आता झालेला आहे आपला तळी भंडार. येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट हे नामस्मरण करून छान असं खंडोबांना मानपान दिलेलं आहे. आणि खंडोबाचा हा मानपान घेऊन नक्की त्यांना आवडणार आहेत. आणि त्यांचे लेकरं याचाच आशीर्वाद घेऊन पुढच्या दिशेने प्रस्थान होणार आहेत. तर अशा पद्धतीने छान असं येळकोट केलं, भरीत रोडगं केलं. आणि छान असं टोपी घेऊन आणि येळकोट 2दा म्हणावं लागतं. एकदा दारामध्ये म्हणावं लागतं आणि एकदा देवासमोर म्हणावं लागतं. आणि असा हा माझा व्हिडिओ आहे.